Now, today we will see just in time. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं जस्ट इन टाईमचा अर्थ अगदी शब्दशःचा अर्थ घेतला, ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला, जस्ट इन टाईम, ज्या वेळेला त्याची गरज आहे त्यावेळेला तुम्हाला मिळणे, हे ह्याचा शब्दशः अर्थ होतो. आणि तसंच हाच अर्थ, हा शब्दशः अर्थ जर तुम्ही वापरला प्रोडक्शनसाठी वगैरे, दॅट विल हेल्प यू, बिकॉज विथ द हेल्प ऑफ दिस with the help of this you can increase efficiency, you can increase productivity and everything. And because productivity and efficiency is important things that should be focused in any industry, as productivity increases, efficiency increases, our profit is going to be increased. Okay, so just in time is a मॅनेजमेंट फिलॉसॉफी, नॉट अ टेक्निक. इट इज अ फिलॉसॉफी. याचा त्याने आपण विचार केला पाहिजे. हे आपण फिलॉसॉफी, गीता गीता म्हणून म्हटलं त्याचं फिलॉसॉफी आहे, त्याच्या पाठीमागची कारणं आहेत, त्या रहस्य आहे. रहस्य म्हणजे कसं की त्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी विचार आहेत, तसंच ह्याच्या पाठीमागं पण काही विचार आहेत. इट इज नॉट अ टेक्निक. JIT is called a philosophy because it goes beyond inventory control and encompasses the entire system of productions. It has come to lean producing with minimum waste. Waste is taken in its most general sense and includes time and resources as well as materials. It is originally referred to the production of the goods to meet customer demand exactly in time, quality and quantity, whether customer is the final purchaser of the product or other processes further along the production line. जे काही बनवायचं आहे त्याची, म्हणजे जर तुम्ही प्रॉडक्ट बनवताना जर तुझे प्रॉडक्ट कस्टमरला गरजच नाही, तुम्ही प्रोडक्शन बनवू लागली, विकलंच नाही गेलं, तर प्रॉफिट होणार आहे का? किंवा तुम्ही बनवताय आणि ती क्वालिटी ॲक्सेप्टेबलच नाही ते कस्टमरला, त्याचा काही उपयोग होणार आहे का? नाही. त्याच्या हिशोबाने आपल्याला जी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, जे जीट जे आहे ते त्याच्यावरती विचार करतं. जीट जे आहे ते त्याच्यावरती विचार करतं. करेक्ट? नाउ रिक्वायरमेंट्स ऑफ जीट. हे जीट इम्प्लिमेंट करायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठीची रिक्वायरमेंट काय काय आहे? रिस्पॉन्ड टू कस्टमर रिक्वायरमेंट्स. जी कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे त्याला रिस्पॉन्ड करा. इंटिग्रेट ऑल प्रोसेसेस. जे काय प्रोसेसेस आहेत त्याला एकमेकांमध्ये गुंतवून घ्या, जेणेकरून त्या, म्हणजे थोडक्यात इंटिग्रेशन म्हणजे काय, त्याचा फायदा करून घ्या, मॅक्झिमम फायदा करून घ्या. इंटिग्रेशन अँड डेरिवेशन. इंटिग्रेशनमध्ये काय, तुमची एफिशियन्सी वाढवण्याच्या हिशोबाने त्याचा उपयोग करून घ्या. एम्प्लॉई पार्टिसिपेशन, सगळ्यांचा रोल त्याच्यामध्ये असला पाहिजे. जीट इम्प्लिमेंट करायचं तर फक्त एकाच डिपार्टमेंटनी करून फायदा नाही, प्रत्येक फ्रॉम प्यून टू टॉप मॅनेजमेंट या सगळ्यांनी मिळून ह्याचं पार्टिसिपेशन जीटमध्ये आपल्या रिक्वायरमेंटसाठी जे इम्प्लिमेंट करायचं असेल तर गरज आहे. कंपनी वाईड कमिटमेंट टू एज्युकेशन. जिथं जिथं गरज आहे तिथं ट्रेनिंग दिलं गेलंच पाहिजे. म्हणजे पूर्ण कंपनीमध्ये ज्या लोकांना काही वाटते की ट्रेनिंगची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी इथं दिल्या गेल्याच पाहिजे, त्याचं ट्रेनिंग दिलं गेलंच पाहिजे. एलिमिनेट रिडंडन्सी. नाही, त्याच्यामधले जे काही अडथळे आहेत, रिडंडन्सी म्हणजे एक प्रकारचा अपोज जो आहे तो तुम्ही काढला पाहिजे. रेड्यूस ऑल इन्व्हेंटरी. जी काही इन्व्हेंटरी ती कमी करा. एस्टॅब्लिश कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट गोल्स. आणि दरवेळेला काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट होईल ह्याच्या हिशोबाने तुमचे गोल ठेवायला सुरुवात करा. यूज ए फुल प्रोडक्शन सिस्टीम. म्हणजे ज्यावेळेला पाहिजेच त्याचं प्रोडक्शन काढायला सुरुवात करा. डिझाईन प्रॉडक्ट्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग. वेगवेगळे प्रॉडक्ट डेव्हलप करा, जे मॅन्युफॅक्चरिंगच्या हिशोबाने वेगवेगळे प्रॉडक्ट्स डेव्हलप करा. कंटिन्युअस प्रोडक्शन वाढवण्याच्या हिशोबाने पण वेगवेगळे प्रॉडक्ट्स डेव्हलप करा, ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. डेव्हलप कंट्रोलेबल प्रोडक्शन प्रोसेसेस.
म्हणजे प्रोडक्शन प्रोसेसेस अशी वापरली गेली की ज्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो, त्याचे पॅरामीटर्स आपण कंट्रोल करू शकतो, असे प्रोसेसनी करा. नाहीतर तुम्ही प्रोसेसबद्दल आता कास्टिंगनी करायचं आणि फोर्जिंगनी करायला गेली ज्याचा आपण कंट्रोलच करू शकणार नाही, अशी प्रोसेस कन्सिडर करून चालणार आहे का? नाही. त्यामुळं आपल्याला प्रोसेस पण सिलेक्शन अशा प्रॉपर ह्याने केलं पाहिजे की आपले डिफेक्ट्स फ्री प्रोडक्शन निघायला पाहिजे, त्याच्या हिशोबानेच प्रोसेस असली पाहिजे. हॅव डिफेक्ट प्रिव्हेन्शन प्रोग्राम. ऑटोमॅटिकली तुमच्याकडं डिफेक्टच जनरेट नाही व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट तर डिफेक्टच जनरेट नाही व्हायला पाहिजे, आणि जनरेट जरी होत असलं तरी त्याला प्रिव्हेन्शन व्हायला पाहिजे, हे आपल्याला तयार करणं जरुरी आहे. रिड्यूस सेटअप टाईम्स, बिल्ड प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन्स, प्रॉडक्ट्स टू स्पेसिफिकेशन. परत त्याचे जी रिक्वायरमेंट आहे त्याच्या हिशोबानेच बनवा. परत म्हणजे मग अप्पर लिमिट लोअर लिमिट काढत बसा आणि त्याचे पण आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे तेच प्रोड्यूस केलं तर रिवर्क लागणार नाही, काही गोष्टी लागणार नाही, त्याच्या हिशोबाने त्याचा उपयोग आहे. मग ऑब्जेक्टिव्ज ऑफ जीट आर झिरो इन्व्हेंटरी, झिरो ब्रेकडाऊन्स, 100% टाईम डिलिव्हरी सर्व्हिस, एलिमिनेट नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटीज अँड झिरो डिफेक्ट्स. जस्ट इन टाईमचं ऑब्जेक्टिव्ह काय? ज्याच्यामुळं आपल्याकडं जी इन्व्हेंटरी आहे, इन्व्हेंटरी झिरो असायला पाहिजे, मशीन ब्रेकडाऊन्स झिरो व्हायला पाहिजेत, आपण जे काय कमिटमेंट केलेलं आहे टाईम डिलिव्हरीसाठीचं जे कमिटमेंट केलं आहे दॅट शुड बी 100% सक्सेसफुली अटेनेबल. एलिमिनेशन ऑफ नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटीज, ज्या काही म्हणजे अदर बिनकामी खर्च आपण म्हणतो, आणि जे बिनकामी खर्च नॉन व्हॅल्यू ॲड करते ती कमीत कमी करायचा प्रयत्न करा. झिरो डिफेक्ट्स, जी डिफेक्ट येणारच नाही त्याच्या हिशोबाने तयारी करा. आता जर तुम्ही बघितलं, आता तुम्ही हे करत असताना इथे आपण दिलेलं आहे जीट वर्सेस ट्रॅडिशनल मॅन्युफॅक्चरिंग. जीट इज ए पुल सिस्टीम, म्हणजे ज्यावेळेला पाहिजे त्याच वेळेला आपण बनवणार आहे. पुल सिस्टीम मॅन्युफॅक्चरिंग करणार आणि मार्केटमध्ये फेकून देणार, ते विकलं जावो न जावो त्याचं नंतर आपण त्याच्यावरती विचार करत बसणार. इनसिग्निफिकंट ऑर झिरो इन्व्हेंटरीज, ते कमीत कमी इन्व्हेंटरी पाहिजे किंवा झिरो इन्व्हेंटरीज असायला पाहिजे, ह्याच्या हिशोबाने आपण काम करायचा प्रयत्न करणार. ट्रॅडिशनलमध्ये सिग्निफिकंट इन्व्हेंटरी किंवा त्याचं कमीत कमी आपली इन्व्हेंटरीमध्ये पैसे अडकून पडणारच आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेल्स वर्क सेंटर्स, प्रोसेस स्ट्रक्चर, हे मॅन्युफॅक्चरिंग जे आहे सेल मॅन्युफॅक्चरिंग म्हणून एक प्रकार आहे, त्याच्याने होतं. आणि इथं प्रोसेसच्या स्ट्रक्चर जसं जसं प्रोसेस आहे त्याच्या हिशोबाने आपण वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंगचे स्टेशन किंवा तुमचे लेआउट करताना त्याच्या हिशोबाने विचार करणार. मल्टीफंक्शन लेबर, स्पेसिफाईड लेबर. मल्टीफंक्शन म्हणजे एकच माणूस मल्टीडिसिप्लिनरी असलं पाहिजे. एक माणूस घेतला तर तो कुठेही आपल्याला काम करता यायला पाहिजे, अशा हिशोबाने माणसं तुमची तयार व्हायला पाहिजेत. नाहीतर मग एकाला एकच माणूस दिलं, तो म्हणणार मला दुसरं काम येत नाही चालणार. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट TQM, ॲक्सेप्टेबल क्वालिटी लेवल AQL आहे ट्रॅडिशनलमध्ये. आणि सिम्पल कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉम्प्लेक्स कॉस्ट अकाउंटिंग. ट्रॅडिशनलमध्ये कॉम्प्लेक्स कॉस्ट अकाउंटिंग, इथं सिम्पल कॉस्ट अकाउंटिंग आहे. तर आता एलिमेंट्स ऑफ जीट काय आहेत, हे जर आपल्याला इम्प्लिमेंट करायचे तर त्याचे एलिमेंट्स काय आहेत, काय केल्यानंतर तुमचे जीट इम्प्लिमेंटेशन होणार आहे, एक किंवा काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्याच्यावर आपल्याला विचार करणं जरुरी आहे. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, आणि त्याच्यासाठीच आपण जे शिकलेलो आहे पहिलं की बाबा कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, कैझन. एलिमिनेटिंग वेस्ट करण्यासाठी आपण 5S आहे, कॅनबॅन आहे, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आहे, ते त्याच्यावरती विचार करणार आहे. किंवा पोकायोके त्याच्यावरती विचार करणार आहे. हे जे आपण मग इंजिनिअरिंग मेथड्स बघितलेले आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं. गुड हाऊसकीपिंग, 5S, सेटअप टाईप रिडक्शन, SMED, लेबल्ड मिक्स प्रोडक्शन, लेबल्ड मिक्स प्रोडक्शन, कॅनबॅन्स आहे, कॅनबॅन. परत कॅनबॅनला लेबल्ड अँड मिक्स प्रोडक्शनला कॅनबॅन पण म्हणू शकता, किंवा लेबल्ड आणि म्हणजे मिक्स होणार नाही, ज्याच्याकडून आपलं दोन्हीचं मिक्सिंग जर झालं तर आपल्याला काय होईल, शोधत बसायला वेळ जाईल, टाईम वगैरे वाढेल. जिडोका, ऑटोमेशन करणं जरुरी आहे. अँडन म्हणजे ट्रबल लाईट्स, ज्याच्यातनं ट्रबल कमीत कमी होईल ह्याच्या हिशोबाने विचार करणं जरुरी आहे. वी कॅन क्लब दीज एलिमेंट्स अँड से दॅट देर आर 3 एलिमेंट्स ऑफ जीट: जस्ट इन टाईम मॅन्युफॅक्चरिंग, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट अँड रिस्पेक्ट फॉर पीपल. या 3 गोष्टीवरती आपल्याला कंटिन्युअस हे सगळ्याचा विचार करते. गोष्टी काय,
जस्ट इन टाईम मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट पाहिजे आणि रिस्पेक्ट फॉर पीपल पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर झाल्या तर तुमचं जिट एलिमेंट्स आहेत, जे महत्त्वाचे 3 एलिमेंट्स राहतात, ह्या सगळ्याचं हे 8 एलिमेंट्सचं 3 एलिमेंट्समध्ये कन्वर्ट केलं. पण हे 8 असं नाही की म्हणजे 3 एलिमेंट म्हणजे हे 3च नाही, ह्याच्या पाठीमागं काम करणारे वेगळे एलिमेंट्स आहेत, त्याच्या पाठीमागं करणारे काही मेथड्स ऑफ इंजिनिअरिंग्स आहेत, त्याचा आपल्याला विचार करणं तेवढंच जरुरी आहे. त्यातलं कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, अटॅकिंग फंडामेंटल प्रॉब्लेम्स, एनिथिंग दॅट डज नॉट ॲड व्हॅल्यू टू द प्रॉडक्ट, डिवायझिंग सिस्टीम टू आयडेंटिफाय प्रॉब्लेम्स, म्हणजे कुठले प्रॉब्लेम आहेत ते शोधण्यासाठीचे आपण डिव्हाइस तयार करण्यात आले. स्ट्रायविंग द फॉर सिम्प्लिसिटी, म्हणजे त्याची सिम्पल स्ट्रायविंग म्हणजे त्याचं स्वतः सिम्पल कसं करता येईल त्याच्यावरती विचार करणे. सिम्पलर सिस्टीम मे इझियर टू अंडरस्टँड, easier to manage and less likely to go wrong. A product oriented layout produces less time spent moving of materials and parts. Quality control at source, each worker is responsible for quality about their output. Pokayoke foolproof tools, methods, jigs, etc. prevent mistakes. Preventive maintenance, total product maintenance, ensuring machinery and equipment functions perfectly when it is required and continuously improving. Now eliminating waste, त्यातलंच एक अजून एक पुढचं पॉईंट, eliminating waste. There are 7 types of waste. Waste from over production, excess procurement झालं त्याच्यामुळे काय होणार, excess procurement and production builds up stock of material which are not immediately going to be used, thus locking space and funds carrying heavy cost. Waste of waiting time, waste of time happen the goods when goods are not moving or being processed. The operator, the machine or the part will either be not working or be worked upon. The duration of waiting can be said to be unproductive and may create more serious consequences. हे त्यामुळे तो पिरियड जो आहे तो आपण कंट्रोलमध्ये आणलं जरुरी आहे. आता हे 7 वेस्टसाठीची हे दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हे जर थोडं मोठं करून दाखवतो तुम्हाला, त्याच्यामध्ये कुठले कुठले 7 वेस्ट आहेत, ट्रान्सपोर्टेशन, इन्व्हेंटरी, मोशन, वेटिंग, ओव्हर प्रोडक्शन, डिफेक्ट्स अँड अगेन ओव्हर प्रोडक्शन, ओव्हर प्रोडक्शन और ओव्हर प्रोसेसिंग. दीज आर दी 7 वेस्ट ऑफ दी in industry. Transportation waste, in unnecessary movement of the waste energy, it causes blockages, disturbing movements and delaying the flow of other items, creating delays. Processing waste, the people who work do not make a study as to flow products on which they are making are utilized and do not realize the purpose of for which they are made. The lack of education will lead waste of resources. Finally, they end up the shortage of resources when needed. एक गरज असेल त्याच वेळेला मॅन्युफॅक्चरिंग व्हायला पाहिजे. मुगी का माणसं बसलेले आहेत म्हणून नुसतं प्रोडक्शन पण काढून ठेवायला नाही पाहिजे. नंतर इन्व्हेंटरी कॉस्ट, एक्सेस प्रोक्युरमेंट ऑफ प्रोडक्शन builds up stock of materials which are not immediately used, thus locking space and funds carrying heavy costs. Waste from product defects, the defective products lead to tremendous loss to the company. This is because they use up the same equipments, workmen and the time that would be used to make good products. Thus defective products use up resources and results to the lost. And efforts, people who work do not make the study how to product on which they are making are utilized, do not realize the purpose for which they made. This lack of education will lead to the waste. Good housekeeping, workplace cleanliness and organization, implementation of 5S, setup time reduction, increases flexibility and allows smaller batches. Ideal batch size is 1 atom. Multi-process handling, multi-skilled workplace has greater productivity, flexibility and satisfaction. That is implementation of SMED, level and smooth flow and products through the factory.
Kanban, it works on the basis that each process on a production line pulls just the number and type of component the process requires in just the right time. In Japanese, the word can means visual and ban means card. So Kanban refers to visual cards, simple tools to pull products and components through the processes. There are two types of Kanban generally used. One is product ordering Kanban and withdrawal Kanban. Jidoka automation, providing machines with autonomous capability to use judgment, so workers can do more useful things than standing watching from them. And done trouble lights to signal problems to initiate corrective action. Now, advantages of GTs: increases the work productivity, reduces operating cost, improves performance throughput, improves quality, improves deliveries, increases flexibility and innovativeness. These are the advantages. But as well as the advantages, there are going to be some disadvantages. JIT. Or disadvantages of JIT are time consuming, no spare product to meet unexpected order, supply shock if products do not reach on time, high risk factor. Again, same thing I have done, traditional versus use. And companies who are implementing these GTs: GM, General Motors, Toyota, Ford, Dell and Morton Motor Garage. If you see, oh सर ठीक आहे, ते होत नाही आहे, पण ह्या कंपन्यांनी जीट इम्प्लिमेंट केलेलं आहे. आणि जीटचा उपयोग हा इट इज अ फिलॉसॉफी, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून फक्त आणि फक्त प्रॉडक्टिव्हिटीकडे लक्ष देणे. प्रॉडक्टिव्हिटी इन्क्रीजेस म्हणजे विथ मिनिमम रिसोर्सेस मॅक्झिमम आउटपुट शुड बी देअर, अँड दिस जीट ऑलवेज गिव यू increase in productivity as everyone is going to work in a systematic manner that can give you a JIT, that can give you a JIT, okay, that can give you the efficiency more, increases the productivity, increases the efficiency with zero inventory, zero waste, everything is zero. Pull system, we are going to follow pull system, okay. This pull system and push system. आता FMCG product working on push system, they are not working on pull system. But a robot manufacturing companies work on pull system, they are not going to work on push system because cost and everything is high. But here consumption is more, that's why this push system is there. Here consumption is less. Everything, push system and pull system is not a definite door. But automobile industry, it can be push system, it can be a pull system. Two-wheeler system is push system. But in automotive, in the other industries, which is pull system, because four-wheeler and everything, they are giving orders, and according to that they are producing. It will take some time. So that's why we must go for the pull system, but it is advantageous for the manufacturing, okay. This is going to be regarding JIT, okay. Thank you.